मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळलाय। मुंबईत अधिक युवांना उमेदवारी देऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे 27% उमेदवार हे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत। 40 पेक्षा कमी वयाचे एकूण 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। वयोगटानुसार मुंबईतील भाजप उमेदवारांची यादी पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 20 ते 30 वयोगट 9 उमेदवार, 30 ते 40 वयोगट 27 उमेदवार, 40 ते 50 वयोगट 46 उमेदवार, 50 ते 60 एकूण 43 उमेदवार, तर 60 पेक्षा अधिक वयोगट 10 उमेदवार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत होणार आहे। 6 जानेवारीला संयुक्त मुलाखत होणार असल्याची माहिती आहे। संजय राऊत आणि महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार असल्याची माहिती। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेणार असल्याची माहिती असून ठाकरे बंधूंची प्रथमच संयुक्त मुलाखत होणार आहे। सध्या शिवसेना आणि मनसेमध्ये संयुक्तचा जमाना आहे। संयुक्त वचननामा, संयुक्त बैठका, संयुक्त प्रेझेंटेशन, संयुक्त सभा, हे सगळं संयुक्त असल्यामुळे मी नेहमी माननीय उद्धव साहेबांची मुलाखत घेत असतो किंवा बाळासाहेबांच्याही खूप मुलाखती घेतल्या। या वेळेला अशी एक चांगली सूचना आली, मग संयुक्त मुलाखत का नको, आणि त्याला या संयुक्त मुलाखतीला माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब यांनी मान्यता दिली। मुलाखत घ्यायला आता जर 2 नेते मुलाखत संयुक्त देत आहेत तर मग मुलाखतकार पण संयुक्त पाहिजेत। त्याच्यामुळे मुलाखतीला या वेळेला माझ्याबरोबर महेश मांजरेकर आहेत। विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, अशा वेळेला ही मॅरेथॉन मुलाखत घेतली जाते शेवटच्या 3 दिवसामध्ये। आणि आता ठाकरेची तोप धडधडणार, सगळे फुसकेबार असतात, तेच विषय असतात। मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, आम्ही ती तोडू देणार नाही, आम्ही कुणाच्या हे करू ते करू, काय काय लावतील त्याचे वाक्य। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, 30 वर्ष सत्ता तुम्ही भोगायची, लोकांना पाणी का मिळत नाही, काय उत्तर आहे? मुंबईचा माणूस मुंबईच्या बाहेर का गेला, याचं काय उत्तर आहे? काही उत्तर नाहीये। फक्त मुंबई महाराष्ट्रातून मुंबई तोडणार, महाराष्ट्रापासून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।